नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ आपण 70 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, सांची स्तूप हे भारतामधील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सांची स्तूप हे भारतामधील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, देशबंधू असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? देशबंधू असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन दास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रघुनाथ धोंडो कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जे थॉम्सन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? खालीलपैकी कोणता हा निष्क्रिय वायू नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लिथियम या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही. प्रश्न क्रमांक 11, मोबाईल फोनचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मोबाईल फोनचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मार्टिन कपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मराठी राजभाषा दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 27 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, 100 वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष हे साजरे करतात? 100 वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष हे साजरे करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शताब्दी वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता. आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता. आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अपूर्ण भूतकाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोपनहेगन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता? अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 युरी गागारिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 पंडित रविशंकर खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सितार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 युनेस्कोचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? युनेस्कोचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पॅरिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कलम 80 मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद केलेली आहे? कलम 80 मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेमध्ये 8वे परिशिष्ट खालीलपैकी कशा संबंधीचे आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये 8वे परिशिष्ट खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजभाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 क्रिप्स मिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? क्रिप्स मिशन हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1942 मध्ये क्रिप्स मिशन हे भारतामध्ये आले होते. प्रश्न क्रमांक 23 महात्मा गांधी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती? महात्मा गांधी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड माउंटबॅटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक रक्तदान दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 14 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कार्बोनिल ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मानव धर्म सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? मानव धर्म सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दादोबा पांडुरंग तरखडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भगत सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय जनता पार्टी यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय जनता पार्टी यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1980 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सूर्यमालेमधील सर्वात लांब ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सूर्यमालेमधला सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नेपच्यून ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावाने चालतो? संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावाने चालतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंजाब राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 34 नाणेघाट हे महाराष्ट्रामधील महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाणेघाट हे महाराष्ट्रामधील महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर खूपच महत्त्वाच्या बॅच लॉन्च झालेल्या आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता यशाची किल्ली. जे विद्यार्थी PSI STI ASO यांची तयारी करत असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. ही बॅच ऑगस्ट 18 पासून सुरू होणारी बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अकॅडमी 10 हा कोड टाकून तुम्ही या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता. दुसरा आहे अभिनव कॉम्प्रिहेन्सिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर राज्यसेवा एक्झाम. ही पण एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे. ही ऑगस्ट 21 पासून सुरू होणारी बॅच आहे. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अकॅडमी 10 हा कोड टाकून तुम्ही या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता. दुसरा आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वाची ही पण एक बॅच आहे. ही बॅच 23 ऑगस्टपासून सुरू होणारी बॅच आहे. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अकॅडमी 10 हा कोड टाकून तुम्ही या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता. इथं बघू शकता तुम्ही 12 महिन्याचे आपण सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 2 महिन्याची सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळणार आहे. जर 24 महिन्याचे आपण सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 3 महिन्याचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळणार आहे. अतिशय महत्त्वाच्या बॅच अन अकॅडमीवर लॉन्च झालेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 36 नेवासे संगमनेर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेली शहरे आहेत? नेवासे संगमनेर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेली शहरे आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रवरा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर खालीलपैकी कोणते राज्य आहे? ज्वारीच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकावर राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 39 आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते? आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1888 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 संगणकाला आज्ञा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बटनाचा वापर करतात? संगणकाला आज्ञा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बटनाचा वापर केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एंटर बटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रामध्ये नारळाचे सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये नारळाचे सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमा भागामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमा भागामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दमणगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात? कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वॉटर गॅस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 शुद्ध सोने हे खालीलपैकी किती कॅरेटचे असते? शुद्ध सोने हे खालीलपैकी किती कॅरेटचे असते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 24 कॅरेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 तांबेरा हा रोग सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गहू पीक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मानवी शरीरामध्ये अन्नाचे पचन मुख्यत्वे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? मानवी शरीरामध्ये अन्नाचे पचन मुख्यत्वे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लहान आतडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मानवी शरीरामध्ये छातीच्या बरगड्यांची संख्या खालीलपैकी किती असते? मानवी शरीरामध्ये छातीच्या बरगड्यांची संख्या खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 24 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना ही स्थापन झाली होती? तुफान सेना ही महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 पेशवाईचा शेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? पेशवाईचा शेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1818 मध्ये पेशवाईचा हा शेवट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 52 नॅशनल विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर हा खत कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स म्हणजेच RCF हा खत कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 अहमदनगर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अष्टविनायक गणपतीचे मंदिर आहे? अहमदनगर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अष्टविनायक गणपतीचे मंदिर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 श्री सिद्धिविनायक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे हा खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता? देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे हा खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1853 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे साठे सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिग्बोई आसाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 दुधवा नॅशनल पार्क वाघासाठी राखीव असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दुधवा नॅशनल पार्क हे वाघासाठी राखीव असलेले खालीलपैकी कोणत्या राज्यामधले पार्क आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 भारताच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता महासागर आहे? भारताच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता महासागर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बंगालचा उपसागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. नद्या आणि उगमस्थान आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी चुकीची जोडी होईल ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 65 गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे ते.